भाऊने मला चॅलेंज दिलाय नाही बोललेली आपण. हाय गाइस, कैसे हो आप लोग? हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललो त्रिमंदिरला मस्त की फिरायला. आज आपल्या माझ्यासोबत बघता पियुष मी दोघं चाललं मस्त फिरायला. आता तुम्ही पण येते ते चला, तुम्हाला पत्ता बित्ता सगळा मस्त पैकी सांगू, आम्ही एन्जॉय करू. चला फायनली आज आम्ही निघालोय, मी आणि पियुष. अजून ही ट्रिप तर आमची छोटीच आहे. पुढची ट्रिप आम्हाला येणार आहे ना, सस्पेन्स आहे. तिला एकदम मोठी सस्पेन्स आहे. मस्त की एवढं एन्जॉय करणार आहे ना आम्ही. आणि आम्ही देवाच्या भेटीला जाणार आहोत. आम्ही तुम्हाला पण घेऊन जातो आमच्यासोबत, तुम्ही पण चला. तर मग आपण त्रिमंदिरात चाललोय. तुला कसं वाटतं अनुभव? मी तर तू तर दोनदा तीनदा गेलेला आहे त्रिमंदिरला, मी तर अजून एकदा पण नाही गेलोय. मस्त पैकी झालेली आहे. सगळ्यात मस्त बाबांचे दर्शन पण झाले येताना. पण ती काय क्लिप आपल्या कॅप्चर करते नाही आली. मी माईकचे करतो म्हणून लावते नाही आले मला समोरचं मंदिर. ठीक आहे, आपण आता ट्रेनने जाणार आहे. ती ट्रेनने तिकडनं कसं जायचं आपल्याला? ऑटो. ट्रेनने उतरायचं कुठे? बोरवली स्टेशन. आणि आपल्या मेन गोष्ट ना, पिऊच्या पायाला लागलाय. आता बघूया गर्ल्स सर मारतं की नाही, की रिक्षाने आम्हाला जायला लागते. बघू आता. हे पिऊच्या पायाला लागले ते पिऊ कुठे आहे पायाला? बघा जरा नगरात चालतंय, लंगट आहे ते पण आपण घेऊन जाऊ खेचत खेचत. मस्त एन्जॉयमेंट जाऊ. चला. तुम्ही बघू शकता माझ्या पायाला लागले आणि हा पोरगा मला कुठल्या रस्त्यात काय रे आजी, काय आहे? रस्ते रस्ते चांगले आहेत, फक्त तू घेऊन चल, पाऊल टाकायचा. चांगले रस्ते आहेत. अरे मग वाईट काय असतं? बघा, हे पियुष बोलते रस्ते खराब आहेत. आता ह्यांना काय बोलू? पहिलेचे माणसं कसे चालायचे हे काय माहिती. भाई मी पण ना असेच ज्याच रस्त्याने चालायचो 2016 मध्ये. आता 2024 चाललंय की आता 26 चाललंय, आता 25 पण चाललंय, झालंय 26. तर 26 पण येते. आणि आम्ही जातो शांता स्टेशनला. फायनल आम्ही इथे डेस्टिनेशनला पोहोचलोय. अजून आमच्या एक डेस्टिनेशन बाकी आहे. मग तो बघायचं मी विदाऊट तिकीट कसं जातो. नको टीसी असते ते जाऊ दे. चल आम्ही आता एक पियुषला एक चॅलेंज देतो. ठीक है पियुष, एक्सेप्ट ना मेरे को ना अभी इधर से ना मंदिर तक ना बिना टिकट का लेके चल. बिना पैसे का लेके चल. ठीक आहे भाई. आता बघूया, आता पियुषने चॅलेंज ऍक्सेप्ट केलाय. बघूया आता पियुष आपल्याला घेऊन जाऊ शकतो की नाही. तिकीट ऍक्सेप्ट, पण भाऊ लिफ्टने नको जाऊ, माणसं आपण जावा नाहीत, आपण चालत जाऊ शकतो. ठीक आहे. आता पियुषला मी एक चॅलेंज दिलाय. मला इथं विदाऊट मंदिर पर्यंत 1 रुपया खर्च करायचा, मला मंदिरला पोहोचून दाखव तुम्ही. ठीक आहे. पियुष धावतोय आता, मला विदाऊट त्याला घेऊन जाणार आहे ना, पण तो आता बघूया कसा घेऊन जातो ते. आपण मस्त की बघू, एन्जॉयमेंट करू. मी जाणार तिथे ब्लॉग खरं पण चालू करणार शपथ. आम्ही विदाऊट कसा पण जाऊ, पण आपला पियुष बघूया आता कसा. भावाला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. बघूया आता कसं जाऊया मस्त की. आता बोलते नाही ते तर कसं पियुष घेऊन जाणार मला पण समजत नाही. तिकडनं रिक्षा भेटते. किती किलोमीटर आहे तिकडनं बोरिवलीवरनं? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर वरनं बघूया हा कसा घेऊन जातो. की कोण लिफ्ट देतो हा आपण ना आता 0 रुपये चॅलेंज घेतलंय. 0 रुपये इथनं जायचं चॅलेंज घेतलंय. चालत तर नाव जाऊ शकत. आताच मी धावत चाललं, माझे शॉर्ट पूर्ण थांबला गेले. मग विचार कर, मी चालू तर शकत नाही जास्त. ठीक आहे चला. ही आपली ट्रेन, पियुष भाऊची ट्रेन येते समोर ना. हा रेल्वेची ट्रेन येते. आता पियुष बघूया ना बोरावली चाललंय बघा. ही आपली बोरावली. मला सांगू नका तिकीट नाही आमच्याकडे. मी तुला सांगू नका, आमची तिकीट नाही काढलं इथे. ठीक आहे. व्हाईट शर्टावाले सर्व टीसी वाटतायत आम्हाला. मेन गोष्ट मी पण बघा असं वाटतं मी पण ना टीसीचा जे रूप घेतलाय. पण जाऊ दे आता, आपण काय तिकीट नाही काढलंय. ठीक आहे. आता बघा गरीब गायसारखा बसला तिथे. तर आता टेन्शन आलं कसं घेऊन जायचंय ते मला. तर बघू आता तो घेऊन जाऊ शकतो की नाही. पियुष भाऊ असा बसलाय ना, तर वाटतं डोक्यामध्ये काय ते विचार चाललाय. चला बघू. पियुष भाऊ, तू चॅलेंज तर माझा ऍक्सेप्ट केलाय.
पण तू आता पुढे कसं घेऊन जाणार? तुझा त्रिमंदिरला नाही ना बोलून ना 2-3 वेळा गेलाय, तुझा रिक्षाने गेलाय, चालत तुझं जाऊ शकत नाही का बोल? आता तुझ्या पायाला लागलाय, आता कसं जाऊ शकतो ते माहिती नाही, पण तू कसं बिना चॅलेंजचा कसं घेऊन जाणार मला? बघूया आपण तिथे जाऊन लिफ्ट मागू कोणाकडे तरी चॅलेंज घेतलाय आता तो पाठी नाही जाऊ शकत आपण. बघूया पियुष. तर बघूया पुढे काय काय होतं. भोले बाबांची कृपा असेल तर ते लिफ्ट पण देतील. नक्की बघू. आता पियुष भाऊ बोलतोय ना बिनाच्या घेऊन जातो, बघा कसं घेऊन जातो. चला पाहू शकता आम्ही आता बोरवलेल्या स्टेशनला आहे. बोरवली स्टेशनला हे बघा, हे बोरवली स्टेशन आणि आपला पियुष भाऊचा आतापासून चॅलेंज चालू आलेला आहे. विदाऊट तिकीट कायच नाही. रिक्षावाल्याला बघूया पियुष भाऊ काय काय बोलतो आणि आम्हाला कसं घेऊन जातो. बाईकने घेऊन जातो की कसं घेऊन जातो ते माहिती नाही, आता बघूया कसं घेऊन जातो. चला पियुष भाऊ, चला चॅलेंज ऍक्सेप्ट करायला. मेन चॅलेंज चालू झालेला आहे आता. लागतच असं. ठीक आहे, हा पंखा बघा, तुम्हाला घरी पाहिजे तर सांगा, हा घेऊन जावा. ठीक आहे, आम्ही रात्रीला पंखा घरी घेऊन जाणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण घेऊन जावा. पवायला घेऊन येतो काढायला. आमच्याकडे पवन इलेक्ट्रिक पण आहे, तो पण गावून देतो पंखा. व 2-2 पंखे आहेत. तुम्हाला पाहिजे सांगा, एक पंखा तुम्ही पण घ्या. काय सपोर्ट करा ना, एक पंखा तुम्हाला लगेच देतो मी. गिफ्ट माहे करणार तुम्हाला. असे हवा लागेल ना मस्त, पण तुम्ही काय बोलणार शकत पण नाही. चला आपण आता खाली उतरतोय ईस्टला. आपला पियुष भाऊ बघू आता आपला घेऊन चाललाय. भावाने चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. आता त्याचा स्टार्ट आता होतं चालू होतंय, तर तो करेल ना तर तुम्ही पण बघा. मी दाखवतो तुम्हाला बघा किती अँटी करतो. भाऊ कुठच्या रिक्षावाल्याला विचारतो कुकर चोरायला बघा कुठचे काका येतात. चॅलेंज लिफ्ट मागतो आपण. हा चालेल, लिफ्ट. हो सॉरी, लिफ्ट. चला बघू आता आपला भाऊ चाललाय राहिला एक एकला. पहिली रिक्षा नाही बोललेली आपल्याला. आता भाऊ दुसऱ्या लिफ्टला चाललाय, ते पण नाही बोललेले आहे. माझं तू काय करणार आहे? तिसऱ्या रिक्षा पण भावाला नाही बोलले. भाऊ आता ना शर्ट हातणार रे भाऊ, नाही तर जमणार नाही, तर नाही होणार. ठीक आहे, मी पाहिजे ना बाजूला ना साईडला उभा राहतो, माईक घेऊन जा. तू काय बोलशील ना तर मला आवाज रेकॉर्ड येईल. ठीक आहे, पण सगळ्यांना वाटेल तू मोबाईल दाखवते म्हणून तुला हे करतील. ठीक आहे, तू माईक असं लपव आणि घेऊन जा. मी ना लांबना बद्दल तुझी व्हिडिओ काढतो. ठीक आहे, जा जा जा. आता बघा पिऊ चाललंय ते बघा. काकाला वाटतं पण म्हणून वाटतं रिक्षा वाटतं काय बोलला रिक्षा भेटलेली आहे त्रिमंदिरला जायला आपल्याला. काकाने तू खरं सांगलं, माईक तुझ्या हातातच होता, माईक चालू होता, म्हणजे पब्लिक बघते आणि रेकॉर्ड पण झालाय त्याच्यामध्ये. ठीक आहे, तू काकाने काय बोललास? बोललो काका त्रिमंदिर लिफ्ट देणार का? तर काका बोलले ठीक आहे चलो. तर बघूया काका काय बोलतायत पुढे जाऊन. अरे काकानी पण मस्त विकी आम्हाला लिफ्ट दिले. काकांचं मन खूप मोठं आहे. काकांचं एवढं मन मोठं आहे ना, पियुष भाऊ ते बोलला आम्हाला लिफ्ट पाहिजे, आम्हाला इथे सोडा. पण ते काकांनी पण लवकरच लिफ्ट बोलले या बसा. आणि पियुषने काय बोलल्या तर मी ऐकलं नाही, ते माईक त्याच्याकडेच होता. पण आता पुढे आपण ऐकू काय बोलताय. बोलते आता पुढे जाऊन काय माहिती नाही. त्यांचं आता मन मोठं आहे, पण आम्ही पण आमच्या तर्फेने थोडं काहीतरी देऊ त्यांना, कारण त्यांचं मन खूप मोठं आहे. त्यांनी पहिल्यांदाच विचारलं, ते बोलले ठीक आहे छोड दूंगा, तू बात नाही बेटा असं बोलले ते मला. बोललो ठीक आहे आमचा. चला आपले पियुष भाऊ असे बोलले, चांगला वाटतं बोलले ते. आता आपण चालू नॅशनल पार्क नाही उद्याला त्रिमंदिर, सॉरी जर नॅशनल पार्क दिसला ना मला तेच वाटलं. ठीक आहे, आपण आता त्रिमंदिरला चाललोय. आपले आता आम्ही पोचलो आहे त्रिमंदिर समोर. सत्य सॉरी नसतं, सत्य बोलायचं असतं. ठीक आहे, समोर आमच्या त्रिमंदिरचा गेट आहे बघा. आता आम्ही चाललोय. भाऊनी चॅलेंज ऍक्सेप्ट नाही केलेला, भाऊनी पैसे दिला. ठीक आहे, मावर चॅलेंज लावले असते ना, मी शपायला फुकट घेऊन आलो असतो कसा पण. मावर चॅलेंज लावू शकत नाही, तर माहिती आपण कसा मग चॅलेंज ऍक्सेप्ट करायला कधी पण रेडी असतो. ठीक आहे, तर सॉरी बोल मला. सॉरी साहेब. बस.
मंदिर आहे. मंदिरचे इंटरनेट का मंदिर का बनवलंय बघा. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. तुला कसा वाटतं या मंदिरात येऊन? मस्त पैकी अनुभव ना आज एक नंबर. मंदिर पूर्ण शांत झालंय पूर्ण ते येऊन. किती दिवसापासून तू बोललं होतं मला आज घेऊन जाणार, पण तू फायनली मला आज घेऊन आलास. गेल्या संडेला बोललेलं, तू गेल्या संडे तू आला नाही. ठीक आहे, थोडे प्रॉब्लेम होते, पण आज कसं वाटतंय तुला? मस्त एकदम आनंद. मन प्रफुल्लित झालं की नाही? मस्त मस्त. अजून जाताना पण बघू मस्त. चला आता आपण मस्त की ना आपले बाबांचे दर्शन करू. बघा बाबा सगळीकडे आहे, फक्त बघायला फक्त दृष्टिकोन पाहिजे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. आणि हे बघा आपले पियुष भाऊ महाराज की जय. हे बघा मन वेडे म्हणित माझे साईना. बाबा तुम्हाला सगळीकडे भेटणार. बोला ओम साईराम. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. पुरी फिलिंग गुड आहे ना, एक नंबर आहे. तर रविवारना एक नंबर चाललाय असं वाटतंय. माझ्याकडनं तुला एक गिफ्ट. अरे थँक्यू यार भाऊ. बोले पियुष भाऊने एक मस्त फुल दिलाय. मला आणि भूक बीक लागली तर समोर कॅन्टीन आहे. हा हे बघा तुम्हाला, तुम्ही इथे आले ना कधी बघायला, भूक बीक लागली समोर मस्त कॅन्टीन आहे. ते बघा आता आपण तिथं कॅन्टीन मध्ये बघू काय काय खायला आपण खाऊ. पण ते बघा आपण हा नजारा शूट दाखवू ना पब्लिकला. हा मग तू आपण पब्लिक साठी एवढा करतो ना, आपण हे नाही करत. हे बघा क्रोध को लोभ को क्रोध को. ते फुलचं तुला हे कशा देतात तुला माहिती आहे का? फुल ते कुठच्या देवाला जात आहे? गणपती बाप्पा जातो. ठीक आहे, पियुष भावाला माहिती आहे. गणपती बाप्पाच्या स्वरूपात तुला फुल दिलंय ते तू गिफ्ट म्हणून. थँक्यू. असं वाटतं मला गणपती बाप्पानेच आशीर्वाद दिला. तू काय घेऊन आला? चल आता खाऊया काहीतरी. चला एक पल्प्या ऑरेंज आणि काय मॅजिक मॅजिक कोन तुम्ही पण खायला चला आणि या. एवढं काय खास नव्हतं कॅन्टीन मध्ये. काय चांगलं लहान होते पण ते ठेपल्या होत्या. पाहू शकता आपल्याकडे तिसरा कोण कॅमेरामॅन नव्हता, म्हणून आपल्या दादाने ना मस्त 4-5 फोटो आलेत, आपण टाकू. आता काय होतं बाकीचं थँक्यू बोलतेला. मस्त थँक्यू भाऊ. आमचे फोटो काढले मस्त. तू दर टायमाला इथे येतो? दर टायमाला इथे येतो मंदिर मध्ये? येते की तर नजदीक रहता है एक स्टेशन के बाद. आपको इधर आते कैसा लगेगा? अच्छा लगेगा. शांति है. क्लासेस बंक मारके आए वो अलग बात है. तो खाऊ लड़का बंक मारून आले. रविवारची पण दरवेळेस क्लासेस बंद देते. चालू रहता है हमारा. चालू रहता है कॉलेज बंद. फुल सुकून आनंद करायला मस्तपैकी इथे आले. पुन्हा प्रफुल्लित झाले मस्तपैकी. भाऊ बघा असं शांत बसलाय म्हणून. आणि आपला हा तिसरा भाऊ. हाय गाइस, कैसे हो आप लोग? मस्त. फॉलो एंड सब्सक्राइब करो भाई. ये अपना कैमरा मैन है भाई एक नंबर फोटो निकाला है. बस ऐसे सपोर्ट करते रहो भाई. चलो थँक्यू. चलो बाय. थँक्यू. चलो आपण आता फायनली आता आपण निघतो आता इकडनं. असं फोटोशूट पण झाला. पुढे काय प्लॅन झाला तर दुसरीकडे जाऊ शकतो आपले शकत आता जसं मी पण आता घरी जायचा पसंत केलाय. तर आम्ही घरी जायला निघालोय. निरोप घेतो आता. टाकतो गाणं. तूच गाणं. निरोप घेतो आता आम्हा चल बाय. आमचे काही त्याची क्षमा असावी. 2 मिनिटं बसूया. मी काय ब्लॉग मध्ये उलटा सुलटा काय बोललो असेल ना तर मला सॉरी माफ करा. आणि त्यांना पाहू शकता तुम्ही. आलो घरी आणि बघा आमच्या समोर बघा कसा साऊंड कसा वाटला आहे की नाही करत. मस्त मॉडिफाय केले. तिला जाऊन पुढे जाऊन मस्तपैकी शुभेच्छा आमच्या पुढे जाऊन. आम्ही आलेलो फर्स्ट टाइमला तेव्हा बोललेला चालत जायचंय.
आणि आता बघा कसं चाललंय. मी रेडी आहे बोल देणार तू चालत हा मी पण येते. हा चल चल आता ना ते मोबाईल चालू केले ना म्हणून सांगते तो. नाही नाही चल चल आता चल बोलतो ना बसनेच जायचं लास्ट बसनेच पर्यंत नाही करायचं मोबाईल बंद चल आता मी पण तुला चालत अच्छा मी रेडी आहे. मी बाई तुझं पण चालू रेडी आहे तू चालत हो. चालू शिर्डीला चालत जातो तर एवढंच काय 15 मिनिटं चालायला तू बोललेला मला आता माझे पाय दुखायला लागलेत म्हणून मी कधी चाललोय. बोललो हे हा. चल, चल, बोललाय चल. म्हणून तर मी बोलतोय. पब्लिकला समजायला पाहिजे ना तू किती हे करतो ते. काय हे करतो? हा. भावाने माहिती आहे तिथे जीपे करून 50 रुपये पण घेतला नाही बघा. हे बघा. मग आता बसला कॅश नको काय बघा बसला कॅश द्यायचे म्हणून 50 रुपये घेतला. बस स्टॉप गेला पाठी तो बघ आता चालत जायचं आपल्याला नक्की चालत जायचे ना. हा तो मग बस स्टॉप हा ठीक आहे. हो चाललोय मी. चला बघू. भाऊ सिरियस झालेत. हो सिरियस झालेत ना तेव्हा चालते ते. चालत निघाले त्यांना मनामध्ये ना इगो मध्ये हर्ट झालाय. मग असं ना एकटाच भाऊ बोलला आता तू कॅमेऱ्यामध्ये बोललाय ना आता मी करूनच दाखवतो. त्याच्यामुळे ना मला पण चालत जायला लागतंय. याच्यामुळे मला चालत जायला लागतंय. आणि काय बोलू आता एवढा त्याचा इगो हर्ट झालाय. ठीक आहे होऊ शकतं आता तो भाऊ चालतोय ना बघा किती दिवस लागतं जायला. किती दिवस नाही लागणार रे भाऊ 15 मिनिटाचं काम आहे अच्छा 15 मिनिटं लागणार. किती दिवस लागले असेल चांगलं होईल ना. एक काम कर तुझं अजून एक चॅलेंज दिला. चल काय इथं तू सांतावला जा. मी तर जातो ट्रेननी जातो. तू इकडे मला सांतावर चालत देऊन दाखव. तू बोलणार ते माग तुला पाहिजे ते देणार मी. बघ कॅमेरा पण चालू आहे. ब्लॉग मध्ये जाणार आहे. ठीक आहे तू बोलणार तो वस्तू देणार. ठीक आहे तो हात ठेवणार ना ती वस्तू तुला हातात भेटणार. चॅलेंज नॉट एक्सेप्टेड चॅलेंज नॉट एक्सेप्टेड का भाऊ माई जबान आहे. तू मागणार ते देणार. टाइम नाही तेवढा चालत जायला 2 दिवस 3 दिवस कधी पण पोच बस मला आली भेट. किंवा गेली पण आता आपल्या हा. समोरनं जाणार आहे बस हा. तुम्ही पाहू शकता पण तू आता मी चॅलेंज देतो. तू चॅलेंज ऍक्सेप्ट करतो का ते सांग. मला चॅलेंज दे मी ऍक्सेप्ट करतो. कॅमेऱ्यामध्ये बोल तू काय मी मागणार ते देणार वस्तू तर बोल. चालत येणार तू हा चालेल देणार. हा चल बघ हा मागणार तर देणार. हा ब्लॉग पण चालू असणार माझा. विचार कर हा देणार आता पण विचार कर पियुष. हा देणार ना तू चालत तर पोच बोरावली ती साईडला करून मला 2 दिवस लागले 4 दिवस लागले. पण मी याला चॅलेंज ऍक्सेप्ट करू का नको तुम्ही सांगा. की नक्कीच करणार मी ऍक्सेप्ट. मला पाहिजे ती वस्तू मला भेटणार तर मी ऑफकोर्स करणार. ब्रो आली आली बस आली बस आली हे बघा पाटणा बस आली. पियुष काय करू थांबू. नको नको जाऊ दे तिला खरं नक्की हा आपल्याला चालत नक्की. जायचं आता ही नक्की बघा ना बस दाखव हे ना बघा बस. ही बस पण गेली. हे बघा बाय बाय स्टेशन बस गेली. हो चॅलेंज ऍक्सेप्ट केलं ना बस पण गेली. चॅलेंज ऍक्सेप्ट करत नाही. नाही आता ठीक आहे. चालत जायचे शेवटपर्यंत शेवटपर्यंत चालेल जाऊया. आता दोघं चालत निघूया सेंटा क्रूजला मी तुला चॅलेंज देतोय तू मला चॅलेंज देतोय तर मी रेडी. मधनं ट्रेन पकडून गेला तर ब्लॉग पण चालू आहे. चालेल ब्लॉक चालेल थोडी 24 तास चालू असणार करणार ना चालू. फोनची माझी चार्जिंग संपली आम्ही ट्रेनने आलो पार्ला ते सेंटा क्रूज 5 मिनिटं पण ना चाललाय आणि बोलतो लोकेशन बघ. हे चालणारे माणसांची तोंड बघा. कुठच्या चुकीच्या रस्त्यावर गेला तर मला असं माहिती आहे. माहिती आहे हा सांग आता लेफ्ट आहे की राईट आहे पुढे जाऊ ना राईट आहे. मेंटल तुला माहिती राईट आहे राईट. तुला माहितीच नाही रस्ता. सगळं माहिती आहे कोण मला नाही माहिती. कसं सांग बस तर लेफ्टला गेली तू राईटला कसं बोलतोय शॉर्टकट आहे तिकडनं. हा? शॉर्टकट आहे. कुठचा शॉर्टकट मग बाई बघ हा 5 मिनिटं पण चाललाय आणि मला बोलतो आपण चालायला जाऊया. आता बोलतोय ना हा बस स्टॉपचे तर बोलतो थांबूया आपण. मग मी तर लगेच व्हिडिओ चालू केली. या बस स्टॉपचे तर बोलतोय पब्लिक लाईक बिक काय करणार मग खोटं बोलला खोटं बोलत नाही. हाय ते खरं सांगते. पब्लिक पण माहिती आहे पब्लिकला कोण लग्न जेवायला जाऊया काय बोल की काम करे काय बघा इथे लग्न आहे ते जाऊया का जेवायला. भाऊ बघ गणपती बाप्पा संस्कार समोर आहे. आपण आता घुसूया काय. बघा कपडे पण मारले ड्रेसिंग पण मारले. आपल्या पियुष भाऊच्या हातात पैसे पण आहेत. एक 50 वाला पाकिट भरूया 50 पाकिट भरूया. समोर गणपती बाप्पा बघतायत त्यामुळे माहिती आहे घुसर लग्नामध्ये. आपल्या पियुष भाऊला विचारू लग्न चालू आहे दाखव ना पियुष भाऊला विचारू आणि हे करू. पियुष भाऊ काय करू घुसूया का. नको नको आपण बाहेर जेवूया अरे चल ना पब्लिकला ब्लॉग इंटरेस्टिंग करूया ना काहीतरी. आणखी भाऊने कपडे पण घातले आणि आपण चालले समोर बघा.
हो लग्न पण लागले हो. लग्न लागते बघा. आणि आम्ही कुठच्या करत नाही ते आम्हाला माहिती नाही, पण आम्ही बघूया पियुष भाऊ जाऊ शकतो का नाही. पियुष भाऊनी मला चॅलेंज दिलं तर मी नक्की जाऊ शकतो. चल तुला मी चॅलेंज देतो, लग्नात जेवून दाखव. हा चल चॅलेंज आहे भाऊ, पियुष भाऊने ना मला चॅलेंज दिलंय, लग्नात तू जेवून दाखवतो की नाही. एक्सेप्ट चॅलेंज केला एक, आता तू पण माझा एक एक्सेप्ट केला पाहिजे चॅलेंज. ठीक आहे, लागेल चॅलेंज, दिली चॅलेंज. हा दिली. चल चले इथे हात मिळा इथे. भाऊने मला भाऊ आता चॅलेंज कम्प्लीट करू शकतो की नाही ते तिला मी चॅलेंज दिलंय. कोणचं तरी दुसऱ्याच लग्न आहे, तुला बोललोय जाऊन जेवून ये. बघूया सायराज चॅलेंज कम्प्लीट करतो की नाही. ठीक आहे चला. भाऊने मला चॅलेंज दिलाय. धगधग होते की नाही भावा. चल चल तुझी गपचूप व्हिडिओ काढतो मी. तर आम्ही आलेलो आहे आतमध्ये लग्नात. काय कसं वाटतंय सायराज तुला? मस्त वाटलं मला. आम्ही लग्नात बसलोय. जा जेवून ये, तुला चॅलेंज दिलाय मी. तू चॅलेंज दिलाय मला 5-10 मिनिटं थांब. आणि समोर बघायचं नवं तिथे लग्न चांगलं. आम्ही नाही ते लग्न भाऊने चॅलेंज दिले म्हणून मी आतमध्ये आलो. ठीक आहे, हे गॉगल मग गायची घेणं होती. आता मी चाललो तिथे. जा तुला चॅलेंज दिलाय, जेवून ये जा. भाऊ प्लेट इथे घेऊन येणार, इथे थोडासा जेव पण जेव, चॅलेंज आहे. हा नक्की भाऊ काय पूर्ण करणार. चला बघूया आता पुढे काय होत आहे. नवऱ्याकडनं आलंय की नवरीकडनं आलंय तुम्ही? मी ना नवऱ्याकडनं. नवऱ्याचं नाव काय आहे? कोथंबीर वडी घेतलेली आहे एक, मी पण टेस्ट करेन त्याच्यातली. तू देश मध्ये भाई मी पण केलं असं दाखव बाकी काय नाही. दिसतोयस तू. बस बस साखरी खाते पनीर लिफाफा आहे घे ना. तू पाकिट घेऊन आला की नाही? घेऊन आलो. आले ना. त्यांना दाखवायला बोलतोय काय. तर घेतलाय सायराज भाऊनी. सायराज भाऊ चॅलेंज तुम्हाला मानला मी. पाहू शकता तू भाऊने बोललेलं चॅलेंज तसं आपण आतमध्ये घेतलंय. जेवण पण घेतलंय मस्त पैकी. खाऊया मस्त एन्जॉय करू. मी ना सगळ्या खिलावला. स्वीट पासन बघ आईस्क्रीम घेऊन आलो. आईस्क्रीमच घेऊन आलो. रबडी पनीर काय काय एक एक व्हरायटी होती ना. भावाला सगळ्या टेस्ट करवला. भाऊ खूप मेंटल आहे भावांनो. आई शपथ. भाऊ लग्नात जाऊन जेवण आला, प्लस मला एक आईस्क्रीम पण घेऊन आलाय त्याला. तुम्ही व्हिडिओ मस्त बघत जावा. मस्त खाल्लं ताणून मिळून. त्यांच्यामध्ये पण व्हिडिओ चालू केलेली मी. का भाऊ चॅलेंज ऍक्सेप्ट केला ना आपण त्यामुळे हार मानायची नसते. आणि भावाचा कॉन्फिडन्स एवढा की ऍटिट्यूड एवढा होता की ज्याचं लग्न आहे त्याचा खास मित्र असा पटेली चालतोय भाव की ऐकतच नव्हता काय. भाऊ गॉगल बघा. गॉगल नाही दिसणार. गॉगल बॅगेत गेला. जेवण जाय ना मग काय त्याला दाखवाय पाहिजे ना. हा कोणते आहे. भाऊनी चॅलेंज दिलेला आपण ऍक्सेप्ट केलेला. आपण ते पुन्हा मग गेला मस्त पैकी. बघा ढेकाळून आलं. काय खायचंय? नाही बस झालं. आईस्क्रीम खाऊन माझा पोट भरला. तुझा बघूनच तुला माझा पोट भरला. मला माहितीये. मी बद्दल गेलो आतमध्ये शाळेत चालू केला. भाऊनी लगेच दुसरी पेट घेऊन आला ना स्वतः पण. तुला माहितीये लगेच दुसरी प्लेट घेऊन आला भाऊ खायला दाखवायला. म्हणजे हा मी पण खाऊ शकतो तिथे. पण ते माहिती नाही चॅलेंज तू मला दिलेला. तू स्वतः नव्हता घेतला. ठीक आहे. हा ओके मस्त भाऊ. दाऊ पनीर बिनीर टिक्के विके मस्त होते. धावून खाल्ले. ठीक आहे. चला आता आपण आता पुढे बघू काय अजून काय प्लॅन होतं काय तर अजून बघू. हा प्लॅन तर अचानक झाला. भाऊने चॅलेंज दिला म्हणून. अजून काय प्लॅन होतं काय अजून काय प्लॅन होतं काय बघू पुढे. रस्ता आपलाच आहे. सगळ्याच आपलाच आहे. चला आता फायनली आम्ही आता स्टेशनला पोहोचलो समोर. आपले पियुष भाऊने हा चॅलेंजचं नशीब पूर्ण तरी केला. नाही तर भाऊने पहिल्या चॅलेंजचा पुन्हा पूर्ण केला नव्हता. भावानं मला चॅलेंज दिला तो मी पूर्ण केला. ठीक आहे. तुला वाटतंय काय? हा मग तेच तर भाऊ चॅलेंज असतं. चॅलेंज आपण करू. चॅलेंज आता कसं चॅलेंज देऊ. आता चॅलेंज देऊ शकत नाही. आता मीच काय फुकट घेऊन जाऊ शकतो. माझ्याकडे ट्रेनिंग आहे. चला जाऊया. आता ट्रेनिंग तर फुकट जाऊ. पण तिकडे बघून चालत जायचंय. चला फायनली आपण पोचलो आता चालत. तर आपण चाललोय. आपण घरी जाऊन मस्त की ब्लॉग अपलोड करूया. संध्याकाळचा प्लॅन बाकी आहे. सॉरी अजून अपलोड नाही. सॉरी संध्याकाळी पण आम्हाला कुठे जायचं आहे. तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. काय का